ज्योते पुढे या. म्या काय झालं दत्ता भाऊ? प्रश्न विचारायचे नाहीत. य म्हणलं की यायचं. उघड पीप. म्या ए ज्योती, इथं घरात दुसरं कोणी ज्योती हाय वय? हा, चल उघड उघड ते पीप. अरे दत्ता, त्या पिंपात काय ते तरी सांग. कळल. समद्यासनी समद कळत. ज्योते, तुला काही वेगळं सांगायला पाहिजे का आता? पीप उघड. अंग असं. आता तुझी जादू बघा. स्पेशल रुमाला आणलाय. घे. हे घे. आता आतमध्ये जे काय बी हाताला लागल ते बाहेर काढ आणि समद्यासनी दाखव. भाऊ नग ना, आत पाल बिल असेल. काढते का चापका नानू? काढते काढते. बघा हाय का नाही जादू? यात पैसे कसे आले? तेच तर डाव होता. ज्योती हे काय आहे? दत्ता, तुला केव्हा समजलं यात पैसे लपवलेत की? आज दुपारी जेव्हा मी पीप उघडला तेव्हा मला कळलं इथं शाळा झाली आहे. जास्ती सामान्य यात असते, नाहीतर यात. आणि परत जर काही विचारलंस तर ज्योती, हे पैसे ह्याच्यामध्ये आलेच कसे? हा ताईसाहेब, आईची आण घेऊन सांगते. मला नाही माहित यात पैसे कसे आले. ते दत्ता भाऊंनी मला पिंप उघडायला सांगितलं तेव्हा मला कळलं त्यात पैसे. दत्ता भाऊन नक्षत्राला पाठीशी घालताय. चौकाट चौकटीत राहायचं. इथं मला कुणाला बी पाठीशी घालायची गरज नाही. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो. खऱ्याला खरं आणि खोट्याला किरचिर चाटणार. अरे दत्ता, यावर नक्षत्रावर झालेले आरोप सिद्ध कुठे होत आहेत? आणि दागिनं कुणी चोरलं हे कुठे समोर आलं अजून? येणार, ते बी समोर येणार. आता जादूचा दुसरा टप्पा. तू ग
देवाऱ्यातलं रांगोळीचं ताट घेऊन या. रांगोळी आणि ती कशा पाहिजे आता? डोळ्यातलं धूर आणि चक्कीतनं जाळ काढायला. निक्की, शंकर्या, त्याच्याकडनं रुमाला सकट पैसे घेण्याच्यावर ठेव. दत्तगुरु, हो, हे सगळं काय चाललंय? मला तर काहीच कळत नाहीये. सगळं सत्य तुमच्या समोर आहे. मी काही केलं नाहीये, याला साक्षी आहात ना तुम्ही. दत्तगुरु, सांभाळून घ्या. आता ही रांगोळी याच्यावर पडणार. आता कळल खरा चोर कोण आहे ते. शंकर्या, आता बघ तुला ह्याच्यावर काय दिसतंय ते. दत्ता भाऊ, बारीक बारीक काहीतरी आहे इथं. जर अजून जवळ जाऊन बघ की. बोटांचे ठसे, बोटांचे ठसे, बोटांचे ठसे त्याच्यावर. कमाल कमाल. तुमचं डोकं ना सिरियल वाल्यांना दाखवलं पाहिजे. दत्ता भाऊ, कोणाचं असतील ठसे? सुटल ते बी कोड सुटल. हा, जेव्हा घरात चोरी झाली तेव्हा घरात कला, रेणुका वहिनी, नक्षत्रा न ज्योती होत्या. म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे समजा आम्ही केलंय. करवत कशाला स्वतःवर ओढून घेतली? तुम्ही तर घरातले आहेत. तुम्हाला तिजोरीतनं पैसे काढायची काय गरज आहे? आईसाहेबांनी मागू शकतच की, नाही का? होय होय, आम्ही मागून घेऊ शकतो की. बरोबर बोलतायत दत्ता भाऊ. मग आता मला सांगा आईसाहेब, अण्णा, तुम्ही शेवटची तिजोरी कधी उघडली होती? झालं असेल, महिना तरी झाला असेल. म्हणजे आता एकदम बेस्टच काम झालं की. आता राहिले नक्षत्रा आणि ज्योती. शंकर्या, यातलं कुठलं बी एक बोट पकड. हा, हे धरू की हे धरू? कुठलं? हे वालं? नाही, हे नाही. कुठलं? हे नाही, ते धरू? हे का? हे वालं? हे हा, हेच. पहिला नंबर ज्योतीच. हा,
दत्ता भाऊ म्या का नक्षत्राचे ठसे घ्या की पहिलं. प्रश्न विचारायचे नाहीत. दत्ता सांगल तो कायदा आणि दत्ता दिल तो निर्णय फायनल. आई साहेब म्या खरंच नाही गेली होती तिथे. मग घाबरते कशा पाहिजे? दत्ता जे सांगायला ते कर की. ज्योते पुढे या. उमटो पंच. दत्ता भाऊ नको ना. ए दत्ताभाऊ बोलले कर की करायचं. नसलेलं डोसकं चालवायचं नाही. चल हात चालव लवकर, हात चालव. तू जर नोटा पिपात ठेवल्या नसशील तर तुझं ठस जुळायचं नाही. आणि जर का ठेवल्या असतील तर तोच ठसा तुझ्या तोंडावर उठल. दत्ता एकदाच सांगतो, दुसऱ्यांदा विचार करा येळ बी देत नाही. थेट लाद घालतो. काट ठेव. नको नको दत्ता भाऊ. शंकर्या कापर भरलेलं दिसतंय. दरी जात आणि मार ठसा. दत्ता भाऊ नको नको दत्ता भाऊ नको. ए का घाबरती? कर नाही त्याला डर कशाला? ठेव की हात, कळू दे की आम्हाला बी. नको नको दादा. अगं ये. दत्ता भाऊ नको दत्ता भाऊ. दत्ता भाऊ नको नको ये, नको. ठेव ना हात. दादा सोडा दत्ता भाऊ नको ना दत्ता भाऊ काय दत्ताभाऊ, काय दत्ताभाऊ? हात ठेव, हात ठेव. नाही. ये, अगं ये, तुझा कोकलू नको. एक ठसा मागतोय, अगं हात मागत नाहीये. ठेव, हात ठेव. मी नाही सांगणार. का? कारण मला काला ताई आणि रेणुकाताई म्हणाल्या हे समजा करायला. याचा अर्थ चोरी तू केलीस. आई साहेब माझं डोकं फिरलं होतं म्हणून या दोघींचं ऐकलं मी. हे काय तोंडाला येईल ते काय बडबडतेस ग? हा आई साहेब ही ही खोटं बोलतीये, तपशल खोटं बोलते ही. कशाला व गरीबाच्या बोटावर लात मारताय? अहो तुम्ही मला चावी दिलं म्हणून तर मी तिजोरी उघडू शकले. आता जे काय घडलं ते पटापटा बोलायला सुरुवात करायची. नाही तर पोटावर लात नाही, आयुष्यावर बी लात पडत. कला ते माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला चावी दिली. ताईंच्या सांगण्यावरून मी आज तिजोरीतून दागिने चोरले आणि नंतर नक्षत्राच्या बोचक्यात लपवले. आणि पैसे ते माझे मॅच चोरले. मला हाव सुटली एवढं पैसा बघू म्हणून मी आता घेतली आणि पिंपात लपवली. पण पण आईची अंग घेऊन सांगते मला हे समजा कलाताईंनी करायला सांगितलं म्हणून मी आहे केलं. माझी खरंच काही बी चूक नाहीये ह्यात.
काय गे दळफुद्रे, लाज नाही वाटत माझ्यावर असले आरोप कराया? आईसाहेब ही बया खोटं बोलतीये. त्याचं काय बी सांगितलं नाही मी हिला करायला. उलट हीच म्हणली होती नक्षत्र घरात आल्यापासून माझं महत्व कमी झालंय घरातलं. एक ना एक दिवस या पोरीला मी नक्की घराबाहेर काढणार हीच म्हणलेली. वय वय त्याला ताई म्हणते ते बरोबर आहे. ती नक्षत्र स्वयंपाक घरात येत होती, तिची लुडबुड नको होती हिला, कारण तिचं ते दुधाची चोरी बाहेर आली असती ना. दुधाची चोरी? आता हे काय नवीन प्रकरण? अहो अण्णा, ही 1 लिटर दुधात 2 लिटर पाणी वतायची आणि राहिलेलं सगळं बाहेर नेऊन विकायची. बाबू, म्हणजे ह्या बाईमुळं आपलं नाव खराब होत होतं. किती बी इज्जत कमवा, ती घालवणारे हरामखोर आपल्याच घरात असतात कोणतरी. हिनं हिचं भांडण नको फुटायला म्हणून सगळा हिनं कट रचलाय. आम्हाला बी आत्ताच कळतंय. ताई मी कधी म्हणलं असं? ए परत मुस्काट फोडे ना खोटा बोललीस तर. चौथाची कोथडी वाचवाया आमच्यावर आरोप करतेस वय? हा हे बघ, आता सगळं खरं खरं सांगून टाकायचं. बोल, तूच दत्तगुरूंच्या पायाजवळची चावी उचलली, चोरी केली आणि ते दागिनं नक्षत्राच्या बोचक्यात बांधलं. चौथाची कोथडी वाचवाया आमच्यावर आरोप करतेस वय? हा हे बघ, आता सगळं खरं खरं सांगून टाकायचं. बोल, तूच दत्तगुरूंच्या पायाजवळची चावी उचलली, चोरी केली आणि ते दागिनं नक्षत्राच्या बोचक्यात बांधलं, हो की नाही? आईसाहेब, एवढं समज करून बी फिदी फिदी हसत आमच्याकडेच आली. म्हणते कशी, या नक्षत्राला बाहेर काढण्यासाठी चांगलं जाळं टाकलंय म्या. वय वय आम्ही म्हटलं बी हिला की बाई असलं काय वाढीव करू नको, सगळं तुझ्या अंगलट येईल. आई साहेबांनी लय लय विश्वासानं त्या नक्षत्राकडे दिल्या चाव्या. उगाच चिडतीला त्या तर म्हणली, रेणुकाताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण फुल प्लॅनिंग केलंय, कुणाला काही संशय बी येणार नाही माझ्यावर. बाहेर जाऊन बी हिनच मुद्दाम बोबाटा केला. विचारा की यांना, त्या छायाताईच बोलल्या होत्या ना? हो ताई, सांगा सांगा, हीच बोलली होती ना तुम्हाला? अहो सांगा की. त्याला ते कशापाई खोटं बोलताय? तुम्ही ते समज घडून आणलं आणि आता माझ्यावर नाव ढकलताय. आपम्यासारखं बोलू नका. तुझं पितळ उघडं पडलंय, ही चोरी तू केलेस, कबूल करून टाक मुकाट्याना. काय गे, जनाची नाही निदान मनाची तरी काहीतरी ठेवायला पाहिजे होतीस असलं काहीतरी वागताना. आई साहेबांनी एवढं घरच्यासारखं वागवलं तुला, त्याचं फळ हे दिलंस तू. मॅटर हिथंच संपलाय. आई साहेब, चोर तुमच्या समोर आहे, तुम्ही द्याल ती शिक्षा. ज्योती, तुला काय बोलायचंय? ए टवळे, आमच्याकडे काय बघते ग डोळे मोठं करून? सांगितलं होतं मोती खाऊ नको, नाही ऐकलं. आता भोग कर्माची फळ तुझ्यामुळं बिचाऱ्या नक्षत्रावर आळ घेतला आम्ही चोरीचा. तिला घरातून बाहेर काढायला निघालतो, कळतंय का काही? तुझ्यामुळं तिला ओळखण्यात चूक केली आम्ही. मग मागा की माफी. चूक झाली तर माफी मागायच पाहिजे, नाही का? होय की, ते बी आहेच म्हणा.
मग मागा माफी. समद्यासनी दिसल, समद्यासनी ऐकायला येईल अशी माफी मागा. कळू दे समद्यासनी, आमच्या कलाताई नोकराची माफी मागताना बी झिजत नाही ते. चूक झाली माझी. हो रेणुका वहिनी, येताय ना व का वेगळा आमंत्रण नाडू? होय नक्षत्रा, माफ कर बाई आम्हाला. नाही नाही तसं बोललो की ग तुला, माफ कर. आजपासून ज्योतीला या घरचेच नाही तर या गावातले दरवाजे सुद्धा कायमचे बंद होते. आणि परत इथं आजूबाजूला फिरताना दिसली ना व वाहनानं आरती करीन. आलं ना व ध्यानात? निघ. तिकडे कुठे चालली? माझं सामान यशीवर येऊन घेऊन जा. हा चला, घरातून कमी व्हायचं. चला 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 चला. ज्योत्या आता चला, पटापट पावलं. चला चला चला. हे मेन डोर आहे. हा हा जाऊ दे, गाडी जाऊ दे. हा मोराभर जाऊ दे. हा तात्या, तुम्हाला काय इंग्रजीत लिहून देऊ का आता? तुम्ही बी अपमान केला होता ना हिचा. चला या मग पुढं पद्धतशीर आणि माफी मागा. पोरी नक्षत्रा, आम्हासनी माफ कर. चूक झाली आमची. नग नग ते बोललो तुला. अहो दादा, तुम्ही नका माफी मागू. तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. नक्षत्रा, माफी मागू दे ध्यान. मगाची लय मोठे मोठे भाषण सोडत होते. हा नाही दादा, मला कुणाकडून बी माफी नको. मला फक्त इतकंच सांगायचंय की कुणावर बी आरोप करण्याआधी विचार करा. चुकीच्या गोष्टींना साथ दिली तर त्याचा फायदा बाहेरचा माणूस उचलत आणि पाटीलवाडीचा घात करेल. ह्या काय आज आहे उद्या नाही, पण आई साहेब ते तुमच्यासाठी कायम असणार आहे. त्यामुळे त्यांना दुखल, त्यांना वाईट वाटेल असं काय बी नका करू. एवढीच इच्छा आहे माझी. आता मागा की माफी. ती काय भाषण द्यायली वय? नक्षत्र, आम्हाला माफ कर. आम्ही आमची खरंच चूक झाली. आओ, माझी माफी नका मागू, आई साहेबांची मागा. आज मी त्यांच्यामुळे हित आहे. त्यांच्यासाठी मी जीव द्यायला बी मागं पुढे बघणार नाही. ताईसाहेब माफ करा आम्हाला. माफ करा. आमची लय चूक झाली. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याला वासरू मारायचा अधिकार उरत नाही. आपण सगळे एक कुटुंब आहोत आणि म्हणून आज आपण एकत्र आहोत. हे कायम ध्यानात ठेवा. नाहीतर आता नक्षत्राने सांगितलं तसं पाटीलवाडीचा विनाश व्हायला येळ नाही लागायचा. कळतंय ना? या मग आज जे काय बी झालं ना ते पुन्हा या घरात आणि या लोकांच्या बाबतीत होता कामा नये. नक्षत्रा, आमचा विश्वास अगोदरपासूनच होता तुझ्यावर.
आज तू सार्थकी लावलास. हे समजा दत्ता साहेबांचेच उपकार आहेत. दत्ता कुणावर उपकार करत बी नाही आणि कुणाचा उपकार घेत बी नाही. ज्योती सारखी बाई असं काही करल याच्यावर काही माझा विश्वास बसणं झालाय. नाही म्हणजे अविनाशराव, कसं आहे ना, पैशी ही गोष्ट अशी आहे की जी काळ्याला पांढरा आणि पांढऱ्याला काळ करू शकते. आणि म्हणूनच या घरात कुणाच्या बी अंगाला विश्वासघाताचा वास बी यायला नको. तशी येळ बी नाही यायची आई साहेब. आता मी आण रेणुका घरात लक्ष देऊ की समद घर व्यवस्थित सांभाळू. एक माझी लेक आहे आणि एक माझी सून आहे. पण मला तुम्हा दोघींना बी त्रास द्यायचा नाही. आणि म्हणून उद्यापासनं हे घर नक्षत्रात सांभाळ. ही का? नाही विचारलं फक्त. दत्ता, नक्षत्राला घरातली समधी कामं समजून सांग. हा, आणि प्रतापराव, हे दागिने आणि पैसे पुन्हा तिजोरीत जाऊ दे. ठेवतो म्या, पर एक अडचण आहे. आता कसली? नाही, मी पैसे ठेवाय जायचो, पण उद्या दत्तानं माझ्या हाताचे ठसे घेतले तर मी अडकायचो. दत्ता भाऊ, पण ते रांगोळीवर हात ठेवून त्या हाताचे ठसे हे गणित काय डोक्यात जाईना माझ्या. गणित नाही, शास्त्र आहे ते. म्हणजे हो दादा, असं कधी असतंय वय? रांगोळीमध्ये हात बुचकळून बोटाचे ठशेबिशे काही मिळत नाही. चोराला पकडायला रचलेला डाव होता तेव्हा. दत्ता भाऊ, हे म्हणजे कमालच केली तुम्ही. हा, वार माझ्या मर्दा, एकदम टोलाच हाणलास की. आवडला आपल्याला तुझा न्याय निवाडा, आवडला. एकदम तब्येतशीर होता. मग पोरगा कुणाचा आहे? वय वय, ते बी खरंच आहे म्हणा. शंकर्या, हा पैसे घे, वय. वरती जाऊन ठेवून या. हा नक्षत्रा, तू बी गेलीस तरी चाल. अगं, तुझं सामान आहे ना मग, ते आधी आवरून ये. मग हा पसारा आवर. दत्ता एकदाच सांगतो आणि करून दाखवतो. फोटो यायला उशीर का झाला? अहो दत्ता भाऊ, फोटो कवाच झाला होता, ज्योतीच्या कुटाण्यात आणायचा राहिला. लवकर लाव. होय भाऊ, खेळाला लाग ना. लागला. हा झकास.
नक्षत्रा ये की बाहेर कशा पायी उभी आहेस? ये ये काय काम काढलं? ते दत्तासाहेबांशी बोलायचं होतं. हा दत्ताभाऊ ते ऐकू येतंय. कानाची भोकं नाहीत मिटली अजून. साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, मला वाचवलं. तुमचे लय उपकार झाले. उगा उपकाराची भाषा न ग. दत्ताभाऊ दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आपण कुणाची उदारी ठेवत नाही आणि समोरच्याची उदारी फेडाया येळ घेत नाही. आपल्यावर फक्त आपल्या आईचे उपकार आहेत, बाकी कुणावर विश्वास नाही आपला. तू माझा जीव वाचवलास, मी तुझ्यावरचा चोळीचा आळ मोडीत काढला. विषय संपला. साहेब, तरी बी एकदा मला तुमचं पाय धरू द्या. पायात देवाच्या पडायचं, दत्ताच्या नाही. या घरात यापुढे राहायचं असेल तर आई साहेब सांगतात तसंच वागायचं. त्या सांगतील तो नियम आणि ती शिस्त. केलेल्या उपकाराची परतफेड झाली. चल निघ. आता निघते का जीव घेऊ? दत्ताभाऊ दुसरी सुरू केली. शंकर्या, वाऱ्याला आणि दत्ताला थांबवायची चुकून बी करू नकस. दत्तासाहेब त्या फोटोला बघून का चिडतात? काय नातं आहे त्यांचं आणि या मुलीचं? विद्या काय शिवाय
विजयाची नांदी वाजलीच पाहिजे. लावा र पहिलं पोस्टर. फटाके कोण फोडतं? आले दत्ता भाऊ आले. हा दत्ता भाऊ. हा आहे की ना आपला विषय हार्ड. नाही म्हणलं जरा लेट जावं पण थेट जावं. जावा ताई साहेबांनी जाऊन सांगा यंदाचं सरपंच पद फायनल. कोण? विद्याताई. अपक्ष उमेदवार फायनल. शंकर्या भारी गेम खेळलास पण माणूस चुकीचा निवडलास. दत्ता या भवानी संघ पंगा लय महागात पडला तुला. आणि भाऊ संघ पंगा घेणं म्हणजे लय मोठं पाप आहे. कारण आमचं दत्ता भाऊ संध्यांचं बाप आहे. उचाकलं तोंड उचाकलं. ए शंकर्या या पोस्टर बरोबर तुला बी टांगन. हात लावलास तर इथंच 13 घालीन. दत्ता लय उडू नगस. तुमचा उमेदवार गेला बुडाला पाय लावून अजून आला नाही. त्यामुळं यंदाचं सरपंच पद
आमच्याकडेच राहणार. दत्ता भाऊ, यातला थोडा रंग याच्या तोंडावर बी फासा, कारण जो रंग ह्याने चढवलाय तो लवकरच उतरणार आहे. शंकर्या, धक्क द्यायचं पण जरा दमानं. त्या दिवशी आईसाहेबांवर बंदूक ताणलीस तरी मी तुला जित्ता सोडला आणि आज परत स्वतःच्या पायावर इथं आलास. काय करायचं? सोडायचं का जोडायचं? ए दत्ता, या भवानीला कोणाची बी भीती नाही. तेव्हा बी तुझ्या समोर उभा होतो आणि आता बी उभा आहे. भीक मिळालेल्या आयुष्यावर इतकं उडायचं नसते. कधी बी हिसकावून घेतलं जातं. मागल्या वेळेला सौताच्या पायानं घरी गेला होतास, आता कुबड्या घेऊन गावभर फिरायला लागल. दत्ता, लय तोंड चालवायलायस. माझा हात आणि पायलंय बोलतो. दत्ता, खाली आवाज, खाली. बाप दिल्लीत आहे म्हणून गल्लीत दादागिरी करायची नाही. माझ्या आईनं ठरवलं तर तू आणि तुझा बाप ना दिल्लीतले राहाल ना गल्लीतले. ए दत्ता, आमच्या फादरला मध्ये घ्यायचं ना, आधी सांगतो. दत्तासाहेब, शेठ, तुम्ही फक्त हुकूम सोडा, हित्ताच रगात सांडतो. सौताच्या हिमतीवरती लढायचं, कमतीवरती दुनिया बी टाळ्या वाजवती. ही जागा आणि येळ आपली आहे. इथून जित्ता जायचं असेल तर पोरांना आवर घाल. इतकी वर्ष सरपंच आम्ही निवडला आणि या वर्षी आमचाच राहणार. याचा निकाल लागलाय त्याच दिवशी. निकाल आत्ता लागल. म्हणजे आई साहेबांचा निर्णय या बोर्डावर आहे. सामना अटीतटीचा होणार. मागच्या वेळेला तर इथं येळ बी आम्हाला विचारून पुढे सरकते. तू सरपंचाचं काय घेऊन बसलाय? नाही, हे नाही होऊ शकत.
माझा फोटो, माझा चेहरा जर तर सगळ्यांसमोर आला तर सगळीच गडबड होईल. आई अक्षय पुन्हा अडचणीत येऊ शकतात. मी नाही उभी राहणार. काय लागला का करंट? तेच तोंड बंद करायचं, नाही तर माशी जाईल तोंडात. दत्ता भाऊ, मगाशी लय असण्याचा आवाज येत होता, आता एक पण नाही. आई साहेबांनी निवडलेला उमेदवार आहे. बघूयात कोण किती पाण्यात येते. भवानी, गाशा गुंडाळा घे. ऐ! गाशा तर गुंडाळणार, पण तुमच्या उमेदवाराचा. चला र. डोसकं फिरलंय त्यांचं. काय वाटेल ते निर्णय घेत बसल्यात तुमच्या आई साहेब. घ्या तुम्हीच. तुम्हाला एक लय पुळका होता ना व, आता घ्या. आयुष्यभर त्यांच्या सईचा पगार घेत बसा. ना घर का ना घाट का अशी अवस्था करून ठेवली आपली. पण तुम्हाला काय बी फरक पडत नाही त्याचा. ए बाय, गप राजारा, सकाळ सकाळ चिवचू नको करू. आधी साडीची घडी बसाना झाली आहे इथं. हीच म्हणते मी, तेच आई साहेबांसमोर साधी घडी बसवता आली नाही तुम्हाला. ती नक्षत्र बघा, 4 दिवस झाले नाहीत घरात येऊन, तवर घरातली समजी सूत्र तिच्या हातात गेली. आणि आता तर काय, सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी बी उमेदवार म्हणून तिचीच नेमणूक झाल्या. तुला म्हणलं ना, सकाळ सकाळ चिवचू करू नको, गप राग बाई. माझं थोड बोल कराल हो, पण तुमच्या आई साहेबांच्या खुसपाटांचं काय, ती कशी बंद करणार आहे? माझ्या लेकी सुनांना बाजूला सारून त्या मोलकर्णीला उमेदवार बनवायला चालल्यात. काय हो, असं काय आहे तिच्यात जे आमच्यात कमी आहे? हा, मोलकर्णीला चालल्यात सरपंच बनवायला. माझ्या बी घरी होते नोकर चाकर, 1-2 नाही, चांगले 10 होते. एक जण पाणी द्यायला यायचा, दुसरा तो ग्लास उचलायला यायचा, तिसरा तो ग्लास धुवून ठेवायचा, आणि चौथा तो जागच्या जागेला ठेवायचा. तुम्हाला नाही माहिती माझ्या घरच्या नोकर चाकरांचं. फाटली माहेरची. काय काय म्हणला? अगं म्हणलं, तुझ्या माहेरची ही साडी ही बी फाटली. देवा, दुसरी साडी फाडलीसा तुम्ही. मुद्दाम करताय ना? ह्याच्या गाड्या नाही मोड देणार तुला. तुझ्या माहेरचे धागे कच्चे आहेत, त्याला मी तरी काय करणार? ओ, माझ्या माहेरच्या गोष्टींना नावं ठेवायची नाही का? हा, आता कसं? हा, तू माझ्या आईला नाव ठेवती त्याचं काय? मग काय करू? नावं नको ठेवू तर काय करू? तुम्हाला इतके दिवस सांगते, जरा लक्ष घाला, पण नाही, 1 नाही का 2 नाही. अगं मग काय करू? हा, डोकं फोडू का पाय धरू तिचं, का जा विचारू तिला? सॉरी, म्हणजे माझा आवाज जरा चढला. अगं पण बाई, तुला माहिती आहे, एकदा जर का आई साहेबांनी निर्णय घेतला तर स्वतः यमदेव जरी आला तरी तो निर्णय बदलत नाही. मग नक्षत्रात का? त्या पोरीला निवडणूक पदासाठी उभं करून तुम्ही आमच्या तोंडाला काळं फासलंय. म्या होतो, रेणुका होती, अहो अजून कुणाला बी उभं करू शकला असता, पण नाही. तुम्हाला कोण दिसलं? ती 1.5 दमडीची मोलकरीण दिसली. कले, हा ग कधी कधी सरळ मार्ग असला ना तरी बी आडमार्ग वापरावा लागतो. एका गरीब महिलेला अपक्ष उमेदवार म्हणून उभं केलंय त्या भवानीनं, आणि त्यो त्याच्या मतावर अजून बी ठाम आहे. तेच सांगायलोय, मी बी तेच सांगायलोय. त्या भवानीनं विद्याला उभं केलं म्हणून तुम्ही नक्षत्राला कशा पायी उभं करताय? अहो अजून कुणाला बी उभं करा. अगं तूच सांग, कुणाला उभं करायचं ते तुमचं तुम्ही बघा. घरातल्या लेकी सुना मेल्या नाहीत, अजून जिवंत आहेत. अहो रेणुका आहे, ती घरची सून आहे ना वया. मग अहो तिला उभं करा की त्या भिकारडी पायी काय अडलंय तुमचं?
कारण आपल्या घरातलं कोणी बी गावातल्या राजकारणात पद घेत नाही. असं कोण म्हणलं? कोण म्हणलं असं? दूधगंगा प्रकल्पाच्या अध्यक्षपदी कोण आहे? हा, आपल्या माननीय आईसाहेब. तो निर्णय लोकांचा होता. त्यांनी सांगितलं म्हणून आईसाहेबांनी पद घेतलं. पण त्या तर नाकारू शकत होत्या ना? हा, त्या का तयार झाल्या मग? अगं कला जरा दमानं घे. तिनं लय वेळा सांगायचा प्रयत्न केलता, पण लोक हट्टाला पेटली ती, म्हणून ना इलाजानं हिला अध्यक्ष व्हायला लागलं. आणि जेव्हा मी हट्टाला पेटतो तेव्हा मला हे बोलून गप बसवलं जातं की आपल्या घराण्यात राजकारणात पद घ्यायची पद्धत नाही. त्याचं काय? राजकारण म्हणजे सत्ताच आपल्या हाती असली पाहिजे असं नाहीये. कधी कधी आपली प्यादी सुद्धा पुढे करावी लागते. ते मला काय बी माहित नाही. नक्षत्रा निवडणूक लढवणार नाही म्हणजे नाही. नाहीतर मग तुम्ही बी दूधगंगा प्रकल्पाचं अध्यक्षपद सोडा. कले चौकट चौकटीत राहायचं. दत्ता, का आता का झोंबाझोंबी झाली दत्ता भाऊ? असाच दम दिलतास ना त्या लोकांनी, म्हणून त्यांनी हट्ट धरला आईसाहेबांच्या माग दूधगंगा प्रकल्पाचं अध्यक्षपद स्वीकारण्याचा. तुला काय वाटतं? मला काही माहित नाही. समद माहित असतं मला, फक्त वेळ आल्याशिवाय मी ते बोलत नाही. कला उगा पुरलेले विषय उकरून काढायची गरज आहे का तुला? हा मर्दा दत्ता, तू बी गप की. कशा पाहिजे तिच्या संग भांडायलायस? आई साहेब, मी शेवटचं सांगतोय, ती पोरगी सरपंच बनू शकत नाही म्हणजे नाही. का? का? कारण असा निर्णय या अगोदर ना या गावात घेतला गेलाय ना या वाड्यात. ती पोरगी उद्या सरपंच झाली तर लोक काय म्हणतील? कसं तोंड दाखवायचं त्यासनी? अगं नक्षे, कशापाई विचार करते या सगळ्यांचा? नाही हो दादा, तुम्हाला समजत नाहीये. सगळीकडे माझे पोस्टर लागले तर मी अडचणीत येऊ शकते. त्याची नका काळजी करू. ताई साहेब आणि दत्ताभाऊ आहेत ना, ते समज सांभाळून घेते. इथलं घेतील हो, पण मुंबईचं काय? तिथल्या लोकांना कसं थांबवतील? त्यासाठी अगोदर परवानगी घ्यायला पाहिजे. ती घेतली का तुम्ही लोकांनी? आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही. असं कसं नाही म्हणतो दत्ता भाऊ? सरपंच पदावर उभं राहायला नक्षत्राची स्वतःची परवानगी पाहिजे की. अंगठा तर द्यावा लागलच ना तिला परवानगी पत्रावर. दादा, तुम्हाला सगळंच माहितीये. मला दडपण यायला लागलंय आता. पोस्टरवरचा फोटो त्या शेटने पाहिला तर तो मागावर इथपर्यंत येऊ शकतो. पाहिलं होय की? तर माझ्या ध्यानात आलं नाही. तेच तर सांगते मगापासून दादा, जीवाला धोका आहे माझ्या, काहीतरी करा. मी नेमका आता ताई साहेबांनी निर्णय घेतलाय आणि तो दत्ता भाऊंना पण मान्य आहे. बाकी समज मी सांभाळून घेऊ शकतो, पण त्यांना कसं समजवायचं ते कळना झालंय. आई साहेबांच्या निर्णयाविरोधात आजपर्यंत कुणी जायची हिंमत केली नाही आणि कुणी करणार बी नाही. दादा, तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. मला न विचारता असा निर्णय परस्पर कसा घेऊ शकतात त्या? तुला वाटतं असं, पण उद्या जर नक्षत्रच या निर्णयाविरोधात गेली तर काय करशील? जीव घेईन तिचा.